कोणाची चाडी, चुगली, निंदा, खोटं कोणाबद्दल बोलू नका. कोणाचंही कान भरू नका. कोणालाही कीळ लेखू नका. कोणालाही घालून पाडून बोलू नका. नाहीतर तुम्ही केलेली पूजा, आराधना, जप सगळं व्यर्थ आहे. काही उपयोग नाहीये. कोणालाही खाली समजू नका. कोणाला मोठं समजू नका. सगळे एक समान आहेत. आज गाडीत बसता मोठ्या मोठ्या, तुमचं शरीर धडधाकट आहे म्हणून गाडीत तुम्ही बसू शकता. उद्या गाडी असेल, तुमचे हातपायच नसतील, तुम्हाला कोणतरी उचलून बसवायची परिस्थिती तुमच्या कर्मामुळे येते. म्हणून विचार करून कोणालाही कीळ लेखा. स्वतःला श्रीमंत समजण्यापेक्षा मी त्या परमेश्वराच्या दाराचा भिकारी आहे हे लक्षात घ्या प्रत्येक माणसाने. कारण प्रत्येक माणूस उठसूट देवाच्या दारात भीक मागायला जातोच जातो. लक्षात घ्या. कधी कामासाठी, कधी आरोग्यासाठी, कधी दीर्घ आयुष्यासाठी, कधी मुलींचं लग्न, मुलाचं लग्न, जॉबसाठी उठता बसता देवाकडे त्याला जायला लागतंय. देवाशिवाय त्याचं पान हलत नाही हे सुद्धा त्याला माहीत असून सुद्धा अहंकाराची पट्टी त्याच्या डोळ्यावर चढलेली आहे. म्हणून त्याचा नाश होत आहे. ह्या जगात देवा एवढा श्रीमंत ना कोण होता, ना कोण आहे, ना कोण राहणार. कारण सगळे त्याच्या दाराचे भिकारी आहेत हे लक्षात घ्या. करता आधारता तुमचा श्वास चाललेला आहे ना, तुमच्या जठरेमध्ये जे अन्न जातंय ना, तो पण पचवतो भगवंत. तुम्ही पचवायची ताकद सुद्धा नाही. हॉस्पिटलमध्ये नेऊन तुम्हाला टाकल्यावर तुमचं अन्न पचतंय का नीट बघा. कारण तुमच्या कुकर्मामुळे तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाता. अन्न सुद्धा पचत नाही त्यावेळेला डॉक्टर बोलतात त्याला लिक्विडवर ठेवा. कारण तुमचं कुकर्म आलेलं असतंय. तुमच्याकडे अन्न असताना सुद्धा तुम्ही कोणाला अन्न देत नाही. पैसा असला तरी कोणाला मदत करत नाही. मुख असून सुद्धा 4 शब्द गोड बोलत नाही. डोळे असून सुद्धा चांगलं बघत नाही. कान असून सुद्धा चांगलं ऐकत नाही. वाईट ऐकता, वाईट बोलता, वाईट बघता. मग त्याचा दुष्परिणाम तुमच्या जीवनात होणारच होणार आणि त्याचं प्रारब्ध कर्म तुम्हीच भोगता. म्हणून देवाचं करताना निष्ठावंत, कर्मवंत, धर्मवंत, संस्काराने, धर्मयुक्त कर्माने चाला. तरच ते फळश्रुती तुम्हाला देईल पुढच्या आयुष्यात. या लोकी सुद्धा परलोकी सुद्धा. ते तुमच्या हातात आहे.